सीआरझेडचं उल्लंघन करून अलिबागमध्ये बांधण्यात आलेल्या बंगल्यांवर कारवाई करण्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदमांनी केली आहे। उद्योगपती आणि राजकारण्यांच्या या बंगल्यांवर 2 महिन्यात कारवाई केली जाणार आहे। पण ही कारवाई खरंच होईल का, याबाबत सामान्य नागरिक मात्र साशंक आहेत। मुंबईहून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेला अलिबागचा सागरी किनारा, त्यामुळे बड्या उद्योगपतींची आणि राजकारण्यांची तिकडे नजर वळली तर त्यात आश्चर्य ते काय। गेल्या 10 ते 15 वर्षात अलिबागच्या किनारपट्टीवर या मंडळींनी मिळेल त्या भावात जमिनी घेऊन आपले आलिशान बंगले उभे केले। हे बंगले बांधत असताना सीआरझेड कायद्याचं पूर्णपणे उल्लंघन करण्यात आलं। या अनधिकृत बंगल्यांवर कारवाई व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र ढवळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली। त्यावर निर्णय देताना सत्यता पडताळून जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। मात्र तरीही कारवाई झालीच नाही। त्यामुळे ढवळेंनी पुन्हा क्राईम पिटिशन दाखल केली। आता ज्या नोटिसा पाठवल्या जात आहेत त्या केवळ पैसे खाण्यासाठी असा गंभीर आरोप ढवळेंनी केलाय। प्रशासनाची भूमिका जी आहे पूर्णपणे पळकाडू आहे आणि याच्यामध्ये एकच सांगावंसं वाटतं की हे ज्या पद्धतीने आता ही 150-170 बंगल्यांना ज्या नोटिसा इश्यू केलेल्या आहेत, आमचं असं म्हणणं आहे की ह्या नोटिसा इश्यू करण्यापेक्षा ह्या नोटीस इश्यू कशासाठी करतात, तर फक्त आणि फक्त पैसे खाण्यासाठी इश्यू करतात। अलिबाग तालुक्यात सीआरझेड उल्लंघनाची 145 तर मुरुड तालुक्यात 141 प्रकरणं आहेत। या प्रकरणांची सुनावणी अलिबाग प्रांताधिकाऱ्यांकडे सुरू आहे। या विरोधात काहींनी जिल्हा न्यायालयात तर काहींनी उच्च न्यायालयात धाव घेतली। अलिबागमधील 15 तर मुरुडमधील 22 प्रकरणांमध्ये पोलिसात गुन्हे देखील दाखल झाले आहेत। यातील मोजक्याच प्रकरणांमध्ये न्यायालयात चार्जशीट दाखल झाली आहे। आता पर्यावरण मंत्र्यांच्या आदेशावरून प्रशासनाने पुन्हा कारवाईची तयारी सुरू केली आहे। तहसीलदार अलिबाग आणि तहसीलदार मुरुड यांच्या मान्य जिल्हाधिकारी यांच्या समेत बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी यांना सूचना दिली आहे। तहसीलदारांना या कामी MRTP ॲक्ट खाली अंतर्गत सर्व कारवाई केली जाईल। त्याचबरोबर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे ते कलम 15 नुसार तर यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येतील। मात्र पर्यावरण मंत्र्यांची ही घोषणा केवळ बोलाचीच कढी असल्याची टीका स्थानिक नागरिकांकडून केली जाते। धनदांडग्यांच्या बंगल्याची एक वीटही हलवण्याची हिंमत प्रशासनातील अधिकाऱ्यांची नाही असा भडीमार नागरिक करतायत। अशी कारवाई करताना जे समुद्रकिनारी परंपरागत जे मच्छीमार वगैरे आहेत त्यांचा पण विचार केला पाहिजे, कारण हे महसूल अधिकारी पहिले त्यांच्याकडे धावतात आणि जे बडे उद्योगपती आहेत त्यांच्याकडे कोणचा ढुंकून पण बघत नाही। घेतलेला निर्णय योग्य आहे, परंतु जे पीडित लोक इथे राहत आहेत त्यांच्यासाठी शासनाने वेगळा विचार करावा। आता जाहीरपणे का होईना प्रथमच या अनधिकृत बंगल्यांवर कारवाई करण्याची भाषा सरकारमधील मंत्र्यांना केली आहे। आता या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी सरकार काय कदम उचलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। पर्यावरण मंत्र्यांच्या आदेशानंतर सीआरझेड उल्लंघन केलेले बंगले पाडण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने कागदोपत्री तरी सुरू केली असली तरी मागचा अनुभव पाहता ही कारवाई कागदावरच राहील की काय अशी शंका जनमानसात उपस्थित होत आहे। प्रफुल्ल पवार, जी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।